फादर डेप्युटीची निवड हा एका अर्थानं धर्मनिरपेक्षतेचा विजय आहे। त्यांच्या अध्यक्षपदाला खूप विरोध झाला। अनेक हिंदू संघटनांनी त्यांच्यावर त्याला धमकीचे फोन केले आणि नादव महाराजांनी कणखरपणा दाखवला त्या ठिकाणी येऊन आणि ह्या दोघांनी आणि एकंदरीत महामंडळांनी ठामपणे ह्या हिंदुत्ववादी विरोध झाला होता त्याला निषेध केला, विरोध केला। नमस्कार, मी लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलन अध्यक्ष। मी आपल्याशी ह्या ब्लॉगद्वारे मराठी साहित्याबद्दल काही घटना, काही किस्से, काही आठवणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आज ह्या तिसऱ्या भागामध्ये मी उस्मानाबादच्या संमेलनाचा बद्दल माहिती आणि माझ्या आठवणी सांगणार आहे। हे संमेलन खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी। हे असं पहिलं संमेलन होतं गेल्या अनेक 50 वर्षातलं, जेव्हा स्टेजवर एकही राजकीय पुढारी नव्हता आणि राजकीय पुढाऱ्यांच्या मदतीविना तिथल्या स्थानिक साहित्य परिषदेनं निधी जमा करून अत्यंत काटकसरीनं पण अतिशय दर्जेदार असं संमेलन केलं। त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि स्थानिक धाराशिव किंवा उस्मानाबादचे साहित्य परिषदेचे तावडे अध्यक्ष होते। ह्या दोघांनी जे केलं म्हणजे यवतमाळमध्ये जो एक प्रकारचा मिंधेपणा पत्करावा लागला होता महामंडळाला, त्याची भरपाई करायचा चंग मराठा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि नेहमी ठाम भूमिका घेणाऱ्या ठाले पाटील सरांनी ठरवलं की आपण उस्मानाबादचं संमेलन वेगळं करून दाखवायचं आणि राजकीय आश्रयाविना आम्ही कसं करू शकतो हे दाखवून द्यायचं। आणि त्यासाठी त्यांनी खूप कल्पक पद्धतीने केलं आणि सामान्य माणसाकडून निधी जमा केला आणि तो निधी फार जास्त नव्हता। म्हणजे त्यापूर्वीच्या संमेलनामध्ये झाला त्याच्या 1/4 तो निधी नसेल, परंतु कुठेही संमेलनामध्ये कमतरता जाणवली नाही, हे पहिलं वैशिष्ट्य आहे। त्यामुळे राजकीय आश्रयाविना झालेलं हे पहिलं संमेलन होतं अलीकडच्या काळातलं, खूप दिवसातलं हे वैशिष्ट्य। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे फादर डिब्रेटो ह्यांची झालेली निवड। आणि मी तेव्हा एक लेख लिहिला होता की फादर डेप्युटीची निवड हा एका अर्थानं धर्मनिरपेक्षतेचा विजय आहे। आपलं जे संविधान सांगतं की धर्मनिरपेक्षता पाहिजे, ती साहित्यातही पाळली गेली पाहिजे आणि जे इतर धर्मामध्ये धर्मीय असे लोक लिखाण करतात त्यांना देखील हे व्यासपीठ मिळालं पाहिजे, हा मान मिळाला पाहिजे। आणि ह्या दृष्टीनं महामंडळाने अतिशय उचित निर्णय घेऊन फादर डिब्रेटो यांना केलं। खरं तर ते ख्रिस्ती धर्मप्रसारक आहेत, ते बायबलवर लिहिलेलं आहे। हे जरी खरं असतं त्यांनी ललित लेखन पण खूप केलेलं आहे, परंतु त्यांच्या अध्यक्षपदाला खूप विरोध झाला। अनेक हिंदू संघटनांनी त्यांच्यावर त्याला धमकीचे फोन केले, आम्ही संमेलन उधळून लावू असं जाहीर केलं। आणि परंतु फादर डगमगले, ते आलेच। आणि तेव्हा नादव महानोर हे उद्घाटक होते आणि त्यांना देखील ह्या हिंदू लोकांनी सांगितलं की तुम्ही इथं जाऊ नका, इथं आम्ही तुम्हाला देखील बायकॉट करू। पण नादव माधव देखील न भीता तिथं आले आणि ह्या दोघांनी जे कणखरपणा दाखवला की शेवटी संमेलन आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर फादर डिब्रेटोला आपण निवडून द्यायचा अधिकार आहे आणि वेगळं ते ख्रिस्ती साहित्य, मराठी साहित्य एक परंपरा आहे, तिचा आपण सन्मान केला तर काय चुकलं असा प्रश्न विचारला गेला। आणि फादर डिब्रेटोनं अतिशय झुंजार कार्यकर्ते आणि ते केवळ लेखक नव्हते, केवळ धर्मप्रसारक नव्हते, तर ते ॲक्टिव्हिस्ट होते आणि वसई विरारमध्ये पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी फार मोठा लढा दिला होता। म्हणजे हा एका अर्थानं झुंजार असा कार्यकर्ता असलेला आणि पर्यावरणाची काळजी घेणारा मराठी साहित्यिक होता। हे किती महत्त्वाचं आहे। मारुती चिदंबरीनंतर दुसरा पर्यावरणाची काळजी करणारा हा अध्यक्ष आपला संमेलन लाभला, म्हणून त्यांचं स्वागत झालेलं आहे। विरोध झाला असं ते स्वागत जास्त झालं होतं, हे महत्त्वाचं आहे। आणि उस्मानाबाद संमेलनामध्ये दुसरी काय घडलं की त्यांचं भाषण अतिशय परखड होतं, परंतु तिथं जेव्हा आले तेव्हा त्यांना मणक्याचा त्रास सुरू झाला, त्यांना अतिशय वेदना होत होत्या। ते कसेबसे झोपून उस्मानाबादला आले आणि त्यांना भाषण करतानाही खूप त्रास होत होता, परंतु त्यामुळे त्यांचं भाषण अतिशय सुंदर असून त्यांना वेदना होत्या ते फारसं प्रभावी झालेलं लोकांना वाटलं भरकटलं। ते जंपिंग करत होते, त्यांनी थोडक्यात संपायचा प्रयत्न केला आणि ते निघून गेले रात्रीतून असं त्यांचं ऑपरेशन दुसरं ठरल्यामुळे। त्यामुळे उरलेले 2 दिवस संमेलन अध्यक्षाविनाच केलं। त्यामुळे मग तिथं माझे अध्यक्ष मी होतो, अरुणाताई ढेरे होत्या
आम्हा लोकांना जे आज डिमांड आहे, आम्ही प्रत्येक स्टॉलवर जाणं, लोकांशी गप्पा मारणं, ह्या गोष्टी आपण करत गेलेलो आहोत. तर उस्मानाबाद संमेलनामध्ये अतिशय ग्रामीण तिथं एक गोष्टी झाल्या. एक म्हणजे त्या ठिकाणी 4 तरुण कथाकारांचं एक परिसंवाद ठेवला होता. त्यांच्या गप्पा गोष्टी करत्या. मला अजून आठवतं की त्यात बालाजी सुतार होते, किरण येले होते, आसाराम लोमटे होते. ह्या लेखकांनी आपलं अतिशय छान केलं. म्हणजे प्रत्येक वेळी फक्त मोठ्या माणसाशी बोलायचं परिसंवाद करण्यापेक्षा जे लिहिते लेखक आहे, आजचे लेखक आहेत, ह्यांचा परिसंवाद घेतला. हा खूप छान भाग झालेला आहे असं वाटतं मला. आणि प्रगट मुलाखत प्रतिभा राणेची घेतली ती अरुणा ढेरेंनी. ती अतिशय सुंदर झाली. ही अतिशय मोठी लेखिका. तिनं इस्लामवर, पाकिस्तानवर, अफगाणिस्तानवर खूप लिखाण केलेलं आहे. त्यांच्या काही कादंबऱ्या पण खूप सुंदर आहेत. तर अतिशय ज्येष्ठ लेखिका होती आणि पण दुर्लक्षित होती. तिला ह्या संमेलनात न्याय दिला आणि त्यांना अतिशय छान पद्धतीनं बोलतं केलं अरुणा ढेरेनं. तर ही मुलाखत आणि 4 नवीन कथाकारांशी गप्पा गोष्टी, ह्या 2 गोष्टीमुळे हे संमेलन खूप वैशिष्ट्यपूर्ण झालं. आणि बाकी तिथं पुस्तक विक्री तडाखेबंद झाली. हे दिसून आलं की ग्रामीण भागामध्ये लोकांना साहित्याची किती भूक आहे. उस्मानाबाद जिल्हा हा तसा निमशहरी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, दुष्काळी भाग आहे. परंतु त्या 3 दिवसामध्ये तिथे तडाखेबंद पुस्तक विक्री झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी गर्दी होत होती. लोकं पाहत होते, पुस्तकं घेत होते. छोटे माणसं, मोठे माणसं, शेतकरी म्हणा, महिला म्हणा, हे पाहणं खूप आनंददायी होतं. आणि त्यावेळी माझं एक पुस्तक आल्यामुळे त्या पुस्तकाची चांगली विक्री झालेली आहे, हे मला सांगायचं वाटतं. अशा पद्धतीनं उस्मानाबादचं साहित्य संमेलन काटकसरीनं केलं, साधेपणानं केलं, राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाविना केलं आणि फादर डिप्युटीसारख्या एका ख्रिस्ती लेखकाचा सन्मान केला आणि नामदेव महाराजांनी कणखरपणा दाखवला त्या ठिकाणी येऊन. आणि ह्या दोघांनी आणि एकंदरीत महामंडळाने ठामपणे ह्या हिंदुत्ववादी विरोध झाला होता, त्याला स्पष्ट निषेध केला, विरोध केला आणि न भिता हे समय यशस्वी करून दाखवलं. म्हणजेच स्वावलंबीपणानं, साधेपणानं, सरकारची मदत न घेता आपल्या संमेलन यशस्वी करता येतं, हे त्यांनी दाखवून दिलं. पण हा खरं पायंडा पुढल्या संमेलनात व्हायला पाहिजे होता. परंतु दुर्दैवानं पुढल्या संमेलनानं ह्यापासून काही धडा घेतला नाही आणि पुन्हा येरे माझ्या बायकाप्रमाणे राजकीय पुढाऱ्याच्या छावणीला जायचं, त्यांनी निधीचा कळ करायचा आणि मग त्यांचे वरचष्मा, मग त्यांचे दुराग्रह पाहायचे, हे परत सुरू झालेलं आहे. त्याला एक लखलखीत अपवाद म्हणतो ना, वाळवंटात ओएसिस जसं असतं तसं ह्या राजकीय हस्तक्षेपाच्या वाळवंटामध्ये हस्तक्षेप नसलेलं हे एकमेव संमेलन ओएसिस होतं. म्हणून त्याचं मला वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणून ह्या संमेलनासाठी स्थानिक जे आमची आयोजन समिती होती, साहित्य परिषद शाखा उस्मानाबाद आणि आमचे साहित्य परिषद औरंगाबाद आणि त्याचे अध्यक्ष ठाले पाटील ह्यांचा जो ठामपणा, निर्धार होता, तो मात्र अतिशय वाखाणण्याजोगा होता. त्यांचं मी आजही अभिनंदन करतो, तेव्हा अभिनंदन केलंच होतं. धन्यवाद.